आपला झटपट असा खाजा बघा, अगदी बिकानेरमध्ये मिळतो ना तसाच खाजा हा बनलेला आहे. एकदम कमीत कमी वेळामध्ये, अजिबात वेळ लागत नाही. बघू शकता तुम्ही किती लेयर्स मस्त सुटलेत आपल्या खाज्याला. आणि पाकही बघा आतपर्यंत सोप झालेला आहे. एकदम मस्त झालेला आहे हा खाजा. कसा बनवायचा हा खाजा, चला तर मग पाहूया आज आपण. नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवतोय कलरफुल असा खाजा. आता खाजा बनवण्यासाठी बघा, मैदा घेतला इथं मी 1 वाटी गच्च भरून आणि थोडीशी वरती थोडी वाटी घेतली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे गच्च भरून बघा तूप घालून घ्यायचं आहे. गावरान तूप घालायचं इथं आणि तूप सगळं मैद्याला चोळून घ्यायचं आहे. चवीनुसार थोडंसं मीठही घालायचं आहे. याच्यामध्ये गोडाचा पदार्थ करतोय आपण आणि सगळ्या मैद्याला हे तूप आपल्याला चोळून घ्यायचं. एक 2 सेकंद तरी लागतात बघा हे पीठ चोळून घ्यायला. अशा पद्धतीने पीठ सगळं आपण चोळून घेतले तुपाला बघा. आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. जास्त गोळा लूज नाही ठेवायचा, घट्ट गोळा मळून ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीनं. आता रेस्ट करण्यासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया. 1 वाटी गच्च भरून साखर घेतली मी इथं आणि 1 वाटीच पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये. आणि गॅस चालू करायचा आहे आणि आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला इथं फक्त चिकट असाच पाक करायचा आहे. जसं आपण गुलाबजामुनसाठी पाक बनवतो तसाच पाक आपल्याला करून घ्यायचा आहे. पाक तयार होतो आहे आपला, तोपर्यंत आपण स्लरी तयार करून घेऊया. 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि 2 चमचेच मी तूप घालणार आहे याच्यामध्ये. आणि याची चांगली पेस्ट करून घ्यायची आता आपल्याला. ह्याला साठासुद्धा म्हणतात बघा. ह्याची चांगली आपण आता पेस्ट तयार करून घेऊया. बघा पाकसुद्धा आपला तयार झाला आहे, चिकट चिकट असा झाला आहे. गॅस आपण बंद करून घेऊया आणि पुढची तयारी सुरुवात करूया आपण. बघा स्लरी मस्तपैकी फेटून घेतली मी 2 मिनटं. आता पीठही रेस्ट होऊन झालं आहे आपलं, चांगलं मळून घेऊया आपण आता. आता याचे गोळे तयार करून घेऊया. या पिठाचे 5 गोळे तयार झाले बघा. एका गोळ्यामध्ये मी कलर घालणार आहे, ऑरेंज फूड कलर घालणार आहे मी याच्यामध्ये. कलर सगळा मिक्स करून घेऊया आपण आता. आता बघा गोळे सगळे तयार करून घेतलेत मी. आता आपण थोडंसं पीठ लावायचं आहे खाली आणि हे लाटून घ्यायचे चपातीसारखं. आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचं. बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीची मी चपाती लाटून घेतली बघा. सगळ्या गोळ्यांच्या चपात्या लाटून घेतलीत मी. आता आपण जो स्लरी केली होती ती परत एकदा फेटून घ्यायची आणि थोडी थोडी करून आपल्याला चपातीवरती आता लावून घ्यायची. सगळ्या भागाला लावून घ्यायची बघा. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे या पद्धतीने लावून घ्यायची. माझ्या चॅनलवर खाजा बनवलेला आहे बघा, तेही तुम्ही बघू शकता. पण हा खाजा जरा थोडासा वेगळा आहे, याच्यामध्ये कलरचा वापर केला आहे आपण. आता दुसरीसुद्धा पोळी त्याच्यावरती आपण ठेवून देऊया. त्या पोळीला सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही स्लरी लावून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवले बघा या पद्धतीने सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर 2 पोळ्या लावून टाकून झाल्या की तिसरी पोळी बघा कलरची टाकून घ्यायची आपल्याला, याच्यावरती घालून घ्यायची. मस्तपैकी दाबून घ्यायचं आहे. आतमध्ये हवा वगैरे असेल तर निघून जाईल. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला मस्तपैकी हा साठा जो केलेला आपण आहे तो लावून घ्यायचा आहे. नंतर ना आपल्याला पांढरी पोळी घालून घ्यायची. तिला सुद्धा व्यवस्थित असा साठा लावून घ्यायचा आपल्याला. नंतर शेवटची पोळी घालून घ्यायची आपल्याला 5 नंबरची. तिला सुद्धा तशाच पद्धतीने साठा लावून घ्यायचा आहे. आता आपल्याला याची गुंडाळी करून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवले बघा या पद्धतीने आपण गुंडाळी करून घेऊया. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहण्यास मिळतील. अशा पद्धतीने याची गुंडाळी आपल्याला करून घ्यायची आहे.
आणि आपण कट करूया मध्यभागी बघा. बघू शकता आतमध्ये लेयर्स आपले बघा. कलरही किती मस्त दिसतोय. आपला कलरफुल असा आपण खाजा बनवलेला आहे बघा. पहिलाही खाजा माझ्या चॅनलवर आहे, पण तो कलरचा नाही आहे, तो प्लेन खाजा बनवलेला, तोही तुम्ही बघू शकता. आता आपण हे कट करून घेऊया लाट्या 2-2 इंचावर. बघू शकता अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आपल्याला. आता लेयर्स बघा आपल्या खाज्याला किती मस्त आलेले आहेत. आता बघा 2 बोटाच्या मध्ये ते धरायचं आपल्याला आणि मध्यभागी प्रेस करायचं. व्हिडिओमध्ये दाखवलं या पद्धतीने, किंवा बेलण्याच्या मदतीने सुद्धा तुम्ही हलका असं बेलणं त्याच्यावर लाटून घेऊ शकताय तरी चालेल. हे सगळे मी अशाच पद्धतीने आता तयार करून घेतलेत बघा. काही बेलण्यानेही लाटून घेतलीत मी. अलगद अशी लाटून घ्यायचे, नाहीतर त्याच्यामधल्या सगळ्या आपल्या लेयर्स निघून जातील बघा. तेलही गरम करायचं झालं आहे आपलं. तेलामध्ये आता आपण हे खाजे जे केलेले होते ते आता सोडून देऊया. गॅस आपला मिडियम टू लोच असावा, जास्त फास्ट नसावा, नाहीतर आतपर्यंत खाजा भाजला जाणार नाही. बघा 1-2 सेकंद झाले की आपोआपच वरती येतो खाजा आपला. त्याच्यावरती तेल सोडायचे आपल्याला. बघू शकताय तुम्ही मस्तपैकी लेयर सुटलेत आपल्या खाज्याला. भाजण्यासाठी जरा तळण्यासाठी थोडासा वेळ द्यायचा आहे बघा खाज्यांना, कारण आतपर्यंत लेयर सगळ्या मस्तपैकी भाजल्या गेल्या पाहिजेत. याच्यावरती थोडं तेल घालायचं आहे आणि मस्तपैकी दोन्ही साईडने आपल्याला हा खाजा भाजून घ्यायचा आहे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला. बघू शकताय तुम्ही बघा कलर थोडासा चेंज झाला आपल्या खाज्यांचा. मस्तपैकी भाजून झालेला आहे आपला खाजा. आता तेल सगळं निथळून घेऊया आपण आणि काढून घेऊया. आणि गरम खाजा आपल्याला गरम पाकातच घालायचा आहे. पाकी थोडासा मी गरम करून घेतला आहे. बघू शकता तुम्ही गरम पाकामध्ये गरम खाजा घालायचे आपल्याला. ह्या साईडनं आणि त्या साईडनं उलटपुलट करून आपल्याला 2 सेकंद तरी त्या पाकामध्ये हा खाजा आपल्याला ठेवायचा असाच. आता पलटी करून घ्यायची खाज्यांना बघा. लगेचच ते पाक पितात बघा. तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर जास्त वेळ ठेवला तरी चालेल पाकामध्ये, पण मी लगेच 2 सेकंदांनी काढून घेणार आहे. बाकीचे खाजेसुद्धा बघा याच पद्धतीनं आपण तळून घेऊया. आता 2 सेकंद झालेत बघा. चिमट्याच्या मदतीने आपण काय करूया, खाजे बाहेर काढून घेऊया. बघू शकताय तुम्ही आपल्या खाज्यांनी मस्तपैकी पाक पिलेला आहे. लेयर्सही बघा आपल्या खाज्यांना किती मस्त सुटलेले आहेत. असेच सगळे तयार करून घेऊया आपण. अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. सगळे खाजे बघा अशाच पद्धतीने मी पाकामध्ये सोप करून घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही एकदम कोरडे पडलेले आहेत ते आता, पण आतपर्यंत त्याचा पाक आहे बघा. खूप मस्त बनलेले आहेत. बघू शकता तुम्ही लेयर्स बघू शकताय किती मस्त सुटलेत आपल्या खाज्याला. अगदी आपल्याला बेकरीमध्ये हॉटेलमध्ये मिळतो ना खाजा, तसाच खाजा हा बनलेला आहे. जवळनं सुद्धा आपण बघूया बघा. तोडूनही बघूया आपण थोडासा खाजा. बघू शकताय तुम्ही आतमधून बघा पदर किती सुटलेत आपल्या खाज्याला. आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत, आतमधून एकदम मऊ आणि गोडसर असा आपला खाजा बनलेला आहे. तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.